नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 8 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न असणार आहे, की नुकतेच अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन कोणत्या फुटबॉलपटूला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. लिओनेल मेस्सी या फुटबॉलपटूला अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हा जो काही अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. US प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम असं त्याचं नाव आहे. आणि हा जो पुरस्कार आहे तो लिओनेल मेस्सी जो अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे, त्याला देण्यात आलेला आहे. आणि हा जो काही पुरस्कार जिंकणारा जो लिओनेल मेस्सी आहे, तो पहिला पुरुष फुटबॉलर बनलेला आहे. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. या अगोदर 2022 साली एक महिला फुटबॉलर होती मेगन रेपिनो. तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. जर पहिला पुरुष फुटबॉलर विचारला तर लिओनेल मेस्सी सांगायचा. त्यासोबतच यावर्षी एकूण 19 व्यक्तींना हा अमेरिकेचा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. त्यामधील काही नावं लक्षात ठेवायची आहेत. जे प्रमुख नावे आहेत हिलरी क्विल्टन आणि जॉर्ज सोरोस आणि तिसरं आहे लिओनेल मेस्सी. हे नावं आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे एक्स्ट्रा पॉइंट, की जे सुनील छेत्री आहे भारतीय फुटबॉलपटू, त्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि तो पहिला आणि एकमेव भारतीय फुटबॉलर आहे ज्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच जे अमेरिका देश आहे त्याविषयी मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्याची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे डॉलर आणि सध्या राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, जे की दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. आणि कितव्या क्रमांकाचे विचारलं तर 47व्या क्रमांकाचे ते राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, जे इतर पुरस्कार आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला पुरस्कार आहे आबेल पुरस्कार. तो देण्यात आलेला आहे मायकल थॅलाग्रँडला, ज्यालाच गणिताचा नोबेल म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यानंतर आहे आर्यभट्ट पुरस्कार 2024चा पी सुब्बाराव यांना देण्यात आलेला आहे. मिस वर्ल्ड 2024ची विजेता आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्स 2024चा विजेता आहे व्हिक्टोरिया थेलविक. ज्ञानपीठ 2023चे विजेता आहेत 2 जण, गुलजार आणि राम भद्राचार्य. त्यानंतर 33वा सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे प्रभा वर्मा यांना. त्यानंतर आहे लता मंगेशकर पुरस्कार 2024 साठीचा अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना. MS स्वामीनाथन 2023चा पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबतच जे साहित्य अकादमी मराठीशी संबंधित जे पुरस्कार आहेत ते सुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातं. तर 2024चा पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा जाहीर झालेला आहे डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या बिंदांचे गद्य जे काही समीक्षा ग्रंथ आहे त्यासाठी. आणि 2023चे जर विचारले तर ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे. जे बालसाहित्याचा पुरस्कार आहे ते भारत सासने यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. आणि युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2025 मध्ये कोणत्या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. फर्नांडा टोरेस असं तिचं नाव आहे, ज्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड जे आहे त्याच्यामध्ये बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही गोल्डन ग्लोब अवॉर्ड आहे 2025चा, ते 82व्या क्रमांकाचं एडिशन होतं. आणि हा पुरस्कार चित्रपट क्षेत्रात ज्या लोकांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा व्यक्तींना देण्यात येतो. याचं आयोजन हे अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे ॲड्रियन ब्रॉडी याला. त्याच्या चित्रपटाचं नाव लक्षात ठेवायचं आहे द ब्रुटॅलिस्ट असं त्याचं नाव आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे फर्नांडा टोरेस. त्याला कोणत्या चित्रपटासाठी तर आय एम स्टील हिअर या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक होता ब्रॅडी कार्बेट असं त्याचं नाव आहे.
चित्रपटाचं नाव आहे द ब्रुटॅलिस्ट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट सुद्धा द ब्रुटॅलिस्ट हाच ठरलेला आहे. तर हे काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच आपल्याला अजून 2 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. या पुरस्कार सोहळ्यामध्येच जे भारताकडून पायल कपाडिया यांचा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा चित्रपट आहे, तो पाठवण्यात आलेला होता. पण काही पॉइंट्स कमी पडले मित्रांनो. हा जो काही चित्रपट आहे, त्याला पुरस्कार मिळू शकलेला नाही. पण हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, की 2023 या साली याच गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये RRR जो काही चित्रपट होता, त्यामधील गाणं होतं नाटू नाटू, त्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात आलेला होता. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे कान्स फिल्म फेस्टिवल झालेलं आहे 2024 मध्ये, त्यामध्ये ऑल वी इमॅजिन ॲज लाईट जे पायल कपाडिया यांचा चित्रपट आहे, त्याला ग्रँड प्रिक्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि त्याच कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जी अनुसूया सेनगुप्ता अभिनेत्री आहे, तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि असा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय ठरलेली आहे. त्याचं चित्रपटाचं नाव लक्षात ठेवायचं आहे शेमलेस. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. BCCIचे नवीन सचिव कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. असं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, देवजित सैकिया हे BCCIचे नवीन सचिव बनले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. BCCIचा लाँग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. याचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या सचिव बनलेत देवजित सैकिया. आणि अगोदरचे BCCIचे सचिव होते जय शाह, पण ते आता नुकतंच ICCचे नवीन अध्यक्ष बनल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती आणि त्या ठिकाणी आता देवजित सैकिया यांची निवडही झालेली आहे. त्यासोबतच इतर ज्या काही नियुक्त्या आहेत 2024 या वर्षामधल्या, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर CRPFचे प्रमुख बनले आहेत विपुल कुमार, SSBचे प्रमुख अमृत मोहन प्रसाद, BSFचे प्रमुख बनले आहेत दलजीत सिंग चौधरी, CISFचे प्रमुख राजविंदर सिंग भट्टी, NSGचे प्रमुख म्हणून B श्रीनिवासन, SPGचे प्रमुख आलोक शर्मा, ITBPचे प्रमुख बनले आहेत राहुल रसगोत्र, NDRFचे प्रमुख पियुष आनंद, NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख बनले आहेत अनुराग गर्ग. आपले जे 3 सैन्य दल आहेत त्याचे प्रमुख सुद्धा नव्याने नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनवण्यात आलेला आहे अमरप्रीत सिंग यांना. भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी आणि भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी. त्यासोबतच ज्या महिलांच्या नियुक्त्या आहेत त्या सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत विजया रहाटकर, UPSCच्या अध्यक्ष बनल्या आहेत प्रीती सुदान. त्यासोबतच महाराष्ट्राविषयक काही नियुक्त्या, जसं महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनल्या आहेत सुजाता सौनिक, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनले आहेत CP राधाकृष्णन. या काही नियुक्त्या ज्या आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात जल्लीकट्टू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, तामिळनाडू या राज्यामध्ये नुकतंच हे जल्लीकट्टू प्रसिद्ध असं जे महोत्सव आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. हे जे काही जल्लीकट्टू महोत्सव आहे ते तामिळनाडू राज्यामधील पारंपरिक खेळ महोत्सव आहे. यामध्ये काय असतं की जो स्पर्धक असतो तो धावणाऱ्या बैलाच्या शिंगाला पकडून त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न हे करत असतो आणि हा एक प्रकारचा शौर्य दाखवणारा खेळ प्रकार आहे त्या राज्यामधील. तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल नावाचा सण असतो. त्याच सणाच्या कालावधीमध्ये हा जल्लीकट्टू नावाचा महोत्सव जे असतं त्याचं आयोजनही केलं जात असतं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच तामिळनाडूचा विषय आलेला आहे तर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे चेन्नई, मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत सध्या RV रवी. त्यासोबतच तामिळनाडू या राज्यामध्येच भारतातील पहिला समुद्रावरील काचेचा पूल हा बनवण्यात आलेला आहे. कुठे तर कन्याकुमारी या ठिकाणी. आपण काल मागच्याच 1-2 दिवसामागे हा मुद्दा कव्हर केलेला आहे. ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या शहराला जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, हनोई हा जो काही शहर आहे व्हिएतनाम या देशातला, त्याला जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच इतर पॉईंट्स काही लक्षात ठेवायचे आहेत. जसं जगातील सर्वात आनंदी देश
म्हणून फिनलँड या देशाला घोषित करण्यात आलेला आहे. जगातील सर्वात शांत देश आहे आइसलँड. जगातील सर्वात ट्रॅफिक असणारा शहर आहे लंडन. त्यानंतर जगातील राहण्यायोग्य शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या देशामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच रेल मेट्रो नेटवर्कमध्ये जगात भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, तिसरा क्रमांक रेल मेट्रो नेटवर्कमध्ये जगात भारताचा लागतो. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. रेल मेट्रो नेटवर्क जे आहे त्याच्यामध्ये जर भारताचा क्रमांक विचारला तर तिसरा सांगायचा. त्यासोबतच सध्या भारतामध्ये 1000 किलोमीटरपेक्षा सुद्धा जास्त हे मेट्रो जे आहे त्याचं नेटवर्क हे किंवा जाळं हे टाकण्यात आलेलं आहे. पहिल्या क्रमांकावर आहे जगामध्ये अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर आपल्या भारताचा नंबर लागतो. आणि एकूण जे रेल आहेत, रेल नेटवर्क किंवा जाळे, त्याच्यामध्ये जर विचारलं तर भारताचा 4था क्रमांक लागतो मित्रांनो. तर रेल मेट्रोचं नेटवर्क वेगळं आहे आणि रेल्वेचं एकूण नेटवर्क विचारलं तर त्याच्यामध्ये क्रमांक हा वेगळा आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तर एकूण रेल नेटवर्कमध्ये विचारलं तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर रशिया आहे आणि चौथ्या क्रमांकावर भारताचा क्रमांक लागतो. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे पॉईंट, की भारतीय रेल्वेचा 69व्या क्रमांकाचा नवीन विभाग बनवला जाणार आहे. तर ते नवीन विभाग कोणता असणार आहे? जम्मू विभाग. हे सुद्धा आपण कालच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये ते डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात रयतू भरोसा योजना सुरू करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, तेलंगणा या राज्यामध्ये ही रयतू भरोसा नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ही जी काही योजना आहे रयतू भरोसा योजना, या योजनेद्वारे तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना प्रति एकरी ₹7,500 आर्थिक सहायता देणार आहे. या अगोदरची ही जी काही योजना आहे त्याचं नाव होतं रयतू बंधू योजना. आता नाव बदलून त्याचं रयतू भरोसा योजना केलेलं आहे आणि जी काही अगोदर रक्कम दिली जायची 5,000 ती वाढून आता ₹7,500 एवढी करण्यात आलेली आहे. हे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे शेतकऱ्यांसंबंधित, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे. महाराष्ट्र सरकार या निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना ₹6,000 3 टप्प्यांमध्ये आर्थिक सहायता देत असतं आणि त्याचमध्ये केंद्र सरकार सुद्धा ₹6,000 देतं. असे एकूण ₹12,000 महाराष्ट्रातील जे काही शेतकरी आहेत त्यांना दिले जात असतात. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच भारतात जनरेशन बीटा पिढीतला पहिला बालक कोणत्या राज्यात जन्माला आलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, मिझोरम या राज्यामध्ये हे जी काही जनरेशन बीटा आहे त्याच्या पिढीतला पहिला बालक जन्माला आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. मिझोरम राज्यामध्ये 1 जानेवारी 2025ला 12:03 या बालकाचा जन्म झालेला आहे. आता हे जे काही जनरेशन्स असतात त्याला वेगवेगळ्या कालखंडामध्ये जे काही लोक किंवा बालक हे जन्माला आलेले आहेत त्यानुसार त्यांना विभागणी त्यांची केलेली आहे. तर हे काही आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं आहे. जनरेशन बीटा म्हटलं जातं जे 2025 या वर्षामध्ये जन्माला आलेली मुलं असतील आणि पुढं जे काही जन्माला येणार आहेत त्यांना म्हटलं जाणार आहे जनरेशन अल्फा. 2010 ते 2024 या कालावधीमध्ये जन्मलेले व्यक्ती जनरेशन किंवा झेड किंवा जेन-झी ज्याला म्हटलं जातं, त्यांना म्हटलं जातं जे की 1995 ते 2009 या कालावधीमध्ये जन्माला आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, काल ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, इस्रोने जानेवारी 2025 मध्ये कितवी अंतराळ मोहीम लॉन्च करणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 100वी ही अंतराळ मोहीम असणार आहे आपल्या इस्रोची. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, भारत अंटार्क्टिका खंडावर मैत्री-2 रिसर्च स्टेशन कधीपर्यंत सुरू करणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 2029 या वर्षांपर्यंत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, रेल्वे प्रवाशांसाठी भारतातील पहिले डिजिटल लाऊंज महाराष्ट्रात कोठे सुरू केले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, तेनजिंग यांकी कोणत्या राज्याची पहिली महिला IPS अधिकारी बनली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अरुणाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, अमेरिकेच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सभापती कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, माईक जॉन्सन. हे नुकतंच अमेरिकेचं जे कनिष्ठ सभागृह आहे त्याचे सभापती हे बनलेले आहेत. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, भारतीय कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती आणण्यासाठी प्रोजेक्ट विस्तार कोणी सुरू केले?
ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, IIT मद्रास. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच साल 2025 व 2025 नंतर जन्मलेल्या बालकांच्या पिढीला काय नाव देण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, जनरेशन बीटा असं त्या पिढीला म्हटलं जाणार आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 5 जानेवारी हा भारतामध्ये राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की UPSCच्या नवीन अध्यक्षा कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले होते. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि यावरून असं दिसून येत आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे आपले जे काही होमवर्क क्वेश्चन आहेत त्याचा अभ्यास हे करत आहात. अशाच प्रकारे चालू घडामोडींचा आणि इतर सुद्धा विषयांचा तुम्ही अभ्यास करा. येणाऱ्या काळामध्ये याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षांमध्ये होणार आहे. चला मग, ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर सांगितलेलं नाही त्याच्यासाठी आपण उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, प्रीती सुदान या UPSCच्या नवीन अध्यक्षा बनलेल्या आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. भारत कोणत्या वर्षापर्यंत अवकाशामध्ये अंतराळ स्थानक उभारणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग, थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर स्टडी मटेरियलसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच मित्रांनो, आपण संपूर्ण 2024 या वर्षाचा एक डिटेल असा व्हिडिओ बनवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. त्यामध्ये संपूर्ण 2024 या वर्षाच्या डिटेलमध्ये स्पष्टीकरणासह आपण मुद्दे हे कव्हर केलेले आहेत. म्हणून आवर्जून तो व्हिडिओ पहा. त्याच्या नोट्ससुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत. चला मग, थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.